ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, परमेश्वराची इच्छा आणि परमेश्वराची प्लॅन हे मनुष्याच्या कल्पनेपेक्षा, इच्छेपेक्षा आणि मनुष्याच्या योजनेपेक्षा फार उंच असतात, वेगळे असतात. कधी कधी विचार करून देखील सुद्धा आपल्याला परमेश्वराचे नियम काय आहेत, परमेश्वराची इच्छा काय आहे आणि परमेश्वराची आपल्यासाठी योजना काय आहेत याची काहीच कल्पना लागत नाही, याचा आपला काहीच सुगावा लागत नाही. आणि म्हणूनच सर्वात बेस्ट आन्सर म्हणजे जेव्हा आपण परमेश्वराची इच्छा जशीच्या तशी स्वीकारण्याचा प्रयत्न करतो, रियालिटी स्वीकारण्याचा प्रयत्न करतो, आपण आपलं जीवन परमेश्वराच्या हातात सुपूर्द करतो, सरेंडर करतो, तेव्हा मात्र त्याची इच्छा आपल्यासाठी काय आहे याचा हळूहळू आपला अनुभव होत येत असतो. आणि म्हणूनच नम्र होणे आणि परमेश्वराची इच्छा स्वीकारणे हेच महत्वाचं उत्तर आहे, हेच महत्वाचा भाग आपण निवडला पाहिजे. आणि म्हणूनच आजच्या पहिल्या वाचनामध्ये परमेश्वर आपल्या समोर एका नामान नावाचा उच्च अधिकारी, एक चीफ जो कमांडर होता, आर्मी कमांडर, त्याचं उदाहरण ठेवत आहे. हा चीफ कमांडर खूप श्रीमंत होता, समाजामध्ये त्याला नावलौकिक होतं, मान सन्मान होता, पैसा होता, परंतु त्याला कातडीचा रोग झालेला होता. त्याला आपण कुष्ठ रोग असे म्हणतो. आणि या रोगामुळे तो त्रस्त झालेला होता, कंटाळलेला होता. आणि म्हणूनच कोणीतरी त्याला आजारातून मुक्त करेल म्हणून या हेतूने तो थांबलेला होता. तो राजाकडे जातो, नाणी घेतो, पैसे घेतो, परंतु त्याला त्या आजारातून मुक्त करता येत नाही. शेवटी नामान हा एलिशा नावाच्या प्रवक्त्यासमोर नतमस्तक होतो, परमेश्वराची इच्छेप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो आणि एलिशाने सांगितल्याप्रमाणे तो नदीमध्ये जाऊन 7 वेळा आंघोळ करतो आणि त्याचा तो कुष्ठरोग शुद्ध होतो. म्हणजेच यातून एकच संदेश आपल्याला मिळतो, केवळ आणि केवळ परमेश्वराची इच्छा असेल तर तो आपल्याला त्या आजारातून मुक्त करू शकतो. आपण कुठेही फिरले तरी जर परमेश्वराची इच्छा नसेल तर आपण त्याच्यापुढे काहीच करू शकत नाही. आणि म्हणून जीवनामध्ये नामांप्रमाणे नतमस्तक होणे, नम्र होणे हे फार गरजेचं आहे. आजच्या शुभवर्तमानामध्ये ह्याच नामानाविषयी परत एकदा प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की जुन्या काळामध्ये नामांप्रमाणे अनेक कुष्ठरोगी होते, परंतु नामानच शुद्ध केला गेला. त्याचप्रमाणे जेव्हा दुष्काळ पडलेला होता तेव्हा अनेक विधवा होते, परंतु एकाच विधवेकडे प्रवक्ता एलिजाला पाठवण्यात आलं. याचा अर्थ काय की परमेश्वर कुठल्याही व्यक्तीला निवडू शकतो. परमेश्वराची इच्छा काय आहे त्याचा आपण विचार करू शकणार नाही की परमेश्वर अशा प्रकारे का वागत असतो. फक्त एक फरक एवढाच की जी व्यक्ती स्वतःला नम्र करते, जी व्यक्ती परमेश्वरासमोर नतमस्तक होते, त्याला नक्कीच परमेश्वर फळ देत असतो, यशस्वी करत असतो. परंतु जीवनामध्ये आपण जी रियालिटी आहे, जे काही सत्य आहे ते जर आपण तसे स्वीकारण्याचा प्रयत्न केला तर परमेश्वर हळूहळू आपल्या जीवनामध्ये कार्य करायला लागत असतो. इथे विश्वासाची गरज आहे. विश्वास, आज्ञाधारकपणा आणि नम्रपणा हे जेव्हा आपण एकत्र आपल्या जीवनाद्वारे परमेश्वराला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले डोळे बंद करून परमेश्वराच्या हातामध्ये आपण जीवन सरेंडर करत असतो, तेव्हा मात्र नक्कीच चमत्कार होत असतो. आणि म्हणूनच परमेश्वराची इच्छा काय आहे, परमेश्वराची योजना काय आहे, परमेश्वर अशा प्रकारे माझ्या जीवनामध्ये का वागतो, या गोष्टीवरती मनचिंतन करण्याऐवजी किंवा या गोष्टीकडे वेळ घालवण्याऐवजी स्वतःचं जीवन पवित्र मर्यादेप्रमाणे आपण जेव्हा परमेश्वराच्या हातामध्ये सुपूर्द करतो, सरेंडर करतो, तेव्हा आपण जीवनामध्ये सुखी होत असतो. तेव्हा तो आंतरिक आनंद, त्याचा अनुभव आपल्याला हळूहळू यायला लागतो. आणि म्हणूनच नामांप्रमाणे, त्या विधवेप्रमाणे, पवित्र मर्यादेप्रमाणे जेव्हा जीवनामध्ये अशा घटना आपल्या घडतील ज्याचा आपल्याला काहीच थांग पतावा लागणार नाही, ज्याची आपल्याला काहीच कल्पना करता येणार नाही, अशा गोष्टी आपण परमेश्वराच्या हातात सरेंडर करूया, आपलं जीवन सरेंडर करूया आणि नक्कीच परमेश्वर योग्य त्या वेळी योग्य त्या दिवसास योग्य त्या वेळी आपल्याला योग्य तो आन्सर देणार आहे आणि नक्कीच आपल्याला त्या संकटातून सोडून योग्य त्या दिशेने नेणार आहे. परमेश्वराकडून सामर्थ्य मागूया, कृपा मागूया, शक्ती मागूया, संयम कृती देण्यासाठी, विश्वास वाढवण्यासाठी, त्याचप्रमाणे त्याच्या आज्ञेप्रमाणे करण्यासाठी.